शिवसेना नेते अभिजित अडसूळ सध्या आमच्यासोबत आहे। अभिजितजी, आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल बनवण्यासाठी वचन दिलं होतं, पण लिस्टमध्ये नाव नाही आहे, काय सांगेल याच्यावर? नक्कीच गेल्या 1.5-2 वर्षापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय आनंदजी अडसूळ साहेबांना राज्यपाल पदाचा शब्द दिला होता। आणि खास करून लोकसभेच्या वेळी आज आपण पाहिलं, मागासवर्गीय समाजावर त्या ठिकाणी कुठेतरी अन्याय झाला। मागासवर्गीय असूनही मागासवर्गीय नसलेल्या नवनीत राणा यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं, परंतु 26 तारखेला रात्री माननीय अमितजी शाह यांच्या घरी रात्री जवळजवळ 3 वाजता, म्हणजे 27 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि अमित शाह साहेब होते। आणि त्यावेळी स्वतः अमित शहांनी माननीय आनंदरावजी अडसूळ साहेबांचा हात धरून की आपण सिनियर आहात आणि आपण यावेळी थांबा आणि आम्ही आपल्याला राज्यपाल करू, आणि तशा पद्धतीचे त्यांनी निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले की उद्याच संध्याकाळी आपण त्या ठिकाणी बसून एक पत्र, रिकमेंडेशन लेटर आपण मला पाठवावं, आणि 27 तारखेला संध्याकाळीच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही करून तशा पद्धतीचं रिकमेंडेशन पत्र की त्यांची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी पाठवलं। एवढंच नाही तर परवा जी नीती आयोगाची बैठक झाली त्यावेळी देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पत्र पाठवलं की राज्यपाल पदी आनंदराव अडसूळ साहेबांची नियुक्ती करावी, परंतु खंत अशी की दुसऱ्या दिवशी नेमकी राज्यपाल निवड झाली। जवळजवळ 8 ते 9 राज्यपाल त्या ठिकाणी नेमणुका झाल्या। कालच वडिलांचा फोन आला, अतिशय हताश होऊन त्यांनी मला बोलले, अरे अभिजित आता सोडून दे, कारण खंत सगळ्यात महत्त्वाची की अरे तुला ज्या ठिकाणी मुंबई बँकेमध्ये तू बलिदान दिलंस, प्रवीण दरेकरला तू अध्यक्ष बनवला, आणि तरीसुद्धा त्यांनी तो शब्द गेले 2.25 वर्ष पाळला नाही। हा तर राज्यपालाचा शब्द आहे, कारण तेव्हाची वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं जेव्हा सगळं सरकार विरोधात होतं आणि तेव्हा देवेंद्रजींनी मला फोन केला, मला बोलले अभिजित तुझी मदत लागेल, आणि मी काहीही विचार न करता मी स्वतः 7 वर्ष डायरेक्टर होतो त्या ठिकाणी। भल्या मोठ्या प्रमाणावर सरकार प्रवीण दरेकर आणि भाजपाच्या विरोधामध्ये होतं, त्या ठिकाणी अभिषेक घोसाळकर आणि सुनील राऊत यांच्यासुद्धा विरोधामध्ये उमेदवार उभे होते, परंतु माझ्या एकट्याच्या मागे घेण्यामुळे जवळजवळ 20 लोकांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या। परंतु तरी देखील मुख्यमंत्र्यांनी 3 वेळा शब्द टाकला, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी 3 वेळा सांगितलं, बावनकुळेंनी 2 वेळा सांगितलं, तरीसुद्धा प्रवीण दरेकरांनी अजूनपर्यंत तो शब्द गेले 2.25-2.5 वर्षात पाळला नाही। आनंदराव अडसूळ साहेबांनी मला हेच सांगितलं की अरे बाबा, एक शब्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगून एक जर साधा पदाधिकारी त्यांचं जर ऐकत नाही तर अमित भाई आपलं ऐकतील का? म्हणजे मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या आशेने या ठिकाणी आलेले आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर आणि भारतीय जनता पार्टीसोबत, परंतु जर अशा पद्धतीची वागणूक जर मिळाली तर मला वाटतं नक्कीच कुठेतरी मेसेज, शेवटी चुकीचा मेसेज कुठेतरी शिवसैनिकांमध्ये जाईल, आणि म्हणून असा मेसेज चुकीचा जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। धन्यवाद। तुम्ही मुख्यमंत्री जर सांगितले तेव्हा तुम्ही जगा सोडला, अमरावतीच्या प्रवीण दरेकरला अध्यक्ष केला, पण आता तुमची भूमिका काय होणार, कारण लिस्टमध्ये नाव पण नाही येतं? नाही बघा, मी काय अजून आशा सोडलेल्या नाहीत। मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, मला माहिती आहे की 2.5 वर्ष घालवले प्रवीण दरेकरांनी माझे, जिथे मी त्यांना बलिदान करून आज ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत, परंतु अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं हा आमचा अपमानसुद्धा आहे, अवमानसुद्धा आहे, डावलणंसुद्धा, म्हणजे एका समाजाच्या माणसाला किती त्रास द्यावा, किती अन्याय करावा, मला वाटतं कुठेतरी हा अन्यायसुद्धा आमच्यावर कंटिन्यूस घडत चालला। शेवटी आमच्याही मर्यादा आहेत, आम्ही वाट बघतोय। आज शेवटी कसं आहे, आम्ही एक सरकारमध्ये कुठेतरी भाग आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ता म्हणून काम करतो आम्ही, परंतु शेवटी आमच्याही मर्यादा आहेत। किती दिवस थांबावं, शेवटी मग संन्यास घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, निवडणूक मग आम्हाला सगळंच सोडावं लागेल। मग जर अशा पद्धती प्रत्येक वेळी जर अन्याय होत असेल तर मग कुठेतरी आता वाचा फोडणं आणि कुठेतरी आरडाओरडा करणं हे आमचं काम नाही, परंतु कुठेतरी शेवटी आम्हाला एक निर्णय घेऊन मग घरी गप्प बसावं लागेल। आनंदराव अडसूळ साहेबांची आता भूमिका काय, त्यांच्या मनात काय दुःख आहेत का? नाही, मी तेच सांगितलं, त्यांनी जो मला काल परवा फोन केला, एक महिन्या आधीच माझी आई वारली, जेव्हा अमित भाईंकडे सुद्धा आता मध्ये गेले होते तेव्हा अमित भाईंनी सुद्धा त्यांना कंडोलेन्सेस दिले, माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते। आज अशा हताश परिस्थितीमध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं मी हे आजही उघड बोललो नसतो, आम्ही 2 वर्ष गप्प बसलो, परंतु आज अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती, मानसिक परिस्थिती अतिशय हताश असताना जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात
तेव्हा माणूस कुठेतरी खरखर त्याला त्रास होतो. आणि आज मुलगा म्हणून मला सुद्धा त्या वेदना आता होत आहेत आणि म्हणून मी हे स्पष्टपणे सांगतो. आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही चर्चा करणार आहात का या विषयावर? हो, नक्कीच मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बोलणार आहे. कारण ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं हा एक मेसेज चांगला शिवसैनिकांमध्ये गेला असता की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा जिवंत होते त्यांनी या देशाला, महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री दिला. या देशाच्या लोकसभेवर त्या ठिकाणी सभा अध्यक्ष म्हणून माननीय मनोहर जोशींना पाठवलं. परंतु आजपर्यंत शिवसेनेचा राज्यपाल झाला नाही. परंतु माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नसताना, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना चालू असताना अमितभाई आणि मोदीजी जेव्हा एखाद्या शिवसैनिकाला राज्यपालपदी बसवतील, मला वाटतं ह्यापेक्षा मोठी गोष्ट कुठल्याही शिवसैनिकासाठी असणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीचा नक्कीच विचार व्हावा एवढीच विनंती. कॅमेरामॅन अजय गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.